दिसतंय मस्त एकदम। हे बघा तेल पण त्याला मस्त सुटलेलं आहे आणि खायला पण ते एकदम मस्तच लागणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे बघा सगळे पीस काय मस्त ग्रेव्ही मध्ये मी फ्राय करून घेतले ते आणि आपण आता टेस्ट करून बघूया कशी लागते। सो हे बघा पीस घेतला मी एकदम बोनलेस, एकदम जबरदस्त। हे बघा शिजवलेलं चिकन आता मी टाकलंय आपल्या मसाल्यामध्ये। हे बघा काय दिसतंय मस्तपैकी। असं सुद्धा आपण हे खाऊ शकतो चिकन, इतकं टेस्टी लागेल ना। हे बघा आपला चिकन रस्सा रेडी आहे आणि काय मस्त यातले पीस पण शिजले ते। वाव। हे गाइस नमस्कार सगळ्यांना, कशा आहात सगळे? पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे। तर गाइस आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक खास स्पेशल रेसिपी, कारण तुम्ही सगळे मला विचारत असता की तू चिकनची रेसिपी दाखव, चिकन सुक्काची रेसिपी दाखव। तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या आणि प्लीज या तुम्ही पण। तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट आल्या होत्या की दीदी चिकनची रेसिपी टाक, चिकनची रेसिपी दाखव। तर फायनली मी डिसिजन घेतलाय की आज मी तुम्हाला दाखवणार आहे चिकनची रेसिपी। चिकन रस्सा आणि चिकन सुक्का दोन्ही दाखवणार आहे तुम्हाला, ज्या माझ्या रेसिपी आहेत माझ्या पद्धतीच्या। आणि चला बघा पुढे आता मी काय काय सामान घेतलंय। तर सुरुवात करूयात आपण चिकन धुण्यापासून। तर चला फ्रेंड्स, मी घेतले 3 पावशर चिकन। हे बघा धुवून घेतले मी चिकन आणि आता मी ह्याच्यात टाकणार आहे आपल्या सगळं जे आपल्याला ह्याच्यात टाकायचे साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला पहिले दाखवते। हे बघा मी 3 टोमॅटो घेतले ते, 2 कांदे घेतले ते, परत गरम मसाला घेतलाय, खडा मसाला घेतलाय आणि त्याच्यानंतर हळद, 3-4 मिरच्या घेतल्या ते उभ्या चिरल्या ते त्याला, आणि त्याच्यानंतर मीठ, चिकन मसाला, त्याच्यानंतर आहे अद्रक लसूणची पेस्ट जी मी पहिलीच करून ठेवली आहे, त्याच्यानंतर आहे दही। दही खूप महत्वाचं आहे आपल्याला। तर गाइस चला आता हे सगळं आपल्याला साहित्य कसं टाकायचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला मी घेतलंय 3 पावशर चिकन, परत सांगते मी 3 पावशर घेतलंय। तुम्ही जास्त जर घेतलं तर तुम्हाला थोडं सामान पण वाढवावं लागेल। तर चला आता सगळं साहित्य आपण वापरून आपण आपलं चिकन मॅरिनेट करून घेऊया। तर चला बघा पुढे आता। तर मी आता घेतली आहे अद्रक लसूण पेस्ट, ही जाणार आपल्या चिकन वरती। त्याच्यानंतर मी घेतलंय मीठ मी चवीनुसार टाकणार आहे, तर तुम्ही पण तसंच करा, तुम्हाला जेवढं हवंय तुम्ही तसं टाका। त्याच्यानंतर जाणार आहे लिंबू, आणि लिंबू मी तुम्हाला दाखवायचं विसरले होते खरं तर, पण लिंबू नक्की घ्या आठवणीने। तर मी पिळणार त्याच्यावरती लिंबू, मी अर्धा लिंबू घेतलाय आणि ते मी पूर्ण पिळलेलं आहे ह्याच्यात। त्याच्यानंतर जाणार आहे हळद, त्याच्यानंतर दही। सो दही पण खूप महत्वाचं आहे आणि तुम्हाला सांगते दही का महत्वाचं आहे। दहीने एक वेगळं टेक्स्चर येतं आणि तुम्हाला असं जर क्रीमी बटर सारखी टेस्ट हवी असेल ना तर प्लीज दही यूज करा, आणि दहीने आहे ना बेटर आपलं चांगलं होतं। सो त्याच्यामुळे दही यूज करा। बेटर का बॅटर? बॅटर। बेटर म्हणजे चांगलंच, बेटर म्हणजे पण चांगलंच। तर मी आता जास्त पण नाही टाकलंय दही, थोडंसं ठेवलंय, बघूयात खूप आंबट पण नाही झालं पाहिजे। तर आता मी टाकणार आहे हा जो कांदा आहे, तर मी हा न भाजताच टाकणार आहे। वेगळी पद्धत आहे थोडीशी, न भाजता टाकणार आहे हा कांदा। तर हा कांदा पण आता ह्याच्यात जाणार आहे। तर तुम्ही साहित्य बघितले मी काय काय टाकलंय, आणि शेवटी आपला जाणार आहे चिकन मसाला। तर हा चिकन मसाला आहे, हा मी विकत आणलाय, घरचा चिकन मसाला नाहीये। तर हा चिकन मसाला गेला ह्याच्यात। आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया, चांगलं ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे। सगळ्या आपल्या चिकनला चांगला हा मसाला आणि हा कांदा पण सुट्टा सुट्टा झाला पाहिजे सगळा, असं मस्त चव येईल याला चांगला मुरल्यावरती, म्हणून आपण खरं तर हे मॅरिनेट करतोय आधीच। हे बघा हे आपलं मिश्रण मी चांगलं मिक्स केलंय, मसाला चांगला चिकनला लावून घेतलाय आणि वास पण खूप भारी येतोय। तर चला आता शेवटी आपण टाकणार आहे
मसाला जो आहे आमचा घरचा मसाला. तुम्हाला तर माहिती आहे आम्ही घरी मसाला करतो दरवर्षी, तर हा आमचा घरचा मसाला आहे. तर हा पण जाणार आहे आपल्या चिकन मध्ये. मला आता जास्त तिखट हवं नव्हतं म्हणून मी थोडाच मसाला घेतलाय, कारण आता आमच्या फॅमिलीमध्ये जास्त तिखट कोण खात नाही, तर मी कमी तिखट टाकले त्याच्यामध्ये. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त मसाला टाकू शकता किंवा मिरच्या पण वाढू शकता. मिरचीने पण एक छान अशी वेगळी टेस्ट येते चिकनमध्ये. पण आपण मिरची आत्ता नाही टाकणार आहे. मिरची आपण जेव्हा हे आपलं चिकन मॅरिनेट झालं आणि जेव्हा आपण फोडणी देणार आहे तेव्हा आपल्याला मिरची आणि टोमॅटो आणि जो आपला खडा मसाला आहे तो जाणार आहे. तर हे बघा मी चांगला मसाला लावून घेतलाय ह्याला. वाव, वास इतका मस्त सुटलाय ना, मी तुम्हाला काय सांगू. हे बघा एकदम असा वेगळाच आज, माहित नाही का, पण वेगळीच आज स्मेल येते चिकन मधून. असं वाटतं म्हणजे मी खूप दिवसानंतर चिकन बनवतीये ना, त्याच्यामुळे मला असं वाटत असेल बहुतेक. तर बघा मी सगळीकडे चांगला मसाला लावलाय चिकनला. आणि आता हा मी झाकून ठेवणार आहे. अर्धा तास म्हणलं तरी पण तुम्ही झाकून ठेवू शकता, पण मी 15 मिनिटच ठेवणार आहे झाकून, कारण अजून आपल्याला भरपूर मेनू बनवायचे, तर आपल्याकडे एवढा टाइम नाही. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचं चिकन जेवढं जास्त मॅरिनेट होणार ना तेवढी चांगली त्याला चव येणार चिकनला. आणि तो मसाला एकदम आतपर्यंत लागतो ना चिकनला, तर त्याच्यामुळे चव एकदम भारी येणार आहे. तर मी 15 मिनिट ठेवणार आहे. तुम्ही लगेच असं मॅरिनेट नाही केलं ना तर तुम्ही लगेच पण करू शकता, असं काही नाहीये. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही मॅरिनेट करून आधीच ठेवा. तर आता हे आपण 15 मिनिट मॅरिनेट करून ठेवूया. तर मंडळी आता तुम्ही बघितलं असेल मी चिकन मॅरिनेट करायला ठेवलंय, जे आपलं चिकन सुक्काचं आहे. तर आता चिकन करी आणि चिकन सुक्का आपल्याला 2 रेसिपी बघायच्या त्यास. पण ह्याला जे लागणारं वाटण आहे ते वाटण एकच वाटण आहे. बघा आहे की नाही सोपी रेसिपी. एकच वाटण मध्ये दोन्ही पण काम होतात आपले. तर आपल्याला वाटण सारखं वाटायची गरज नाही. तर मी वाटण्यासाठी काय काय घेतलंय हे तुम्ही पुढे बघा, मी तुम्हाला दाखवते. तर हे बघा मी घेतलंय टोमॅटो, कांदा. मी कांदे घेतले 3, 2 टोमॅटो घेतले ते, आणि ही आहे कोथिंबीर, आणि पुदिना पण घेतलाय, 1 वाटी खोबरं. आता अद्रक लसूणची पेस्ट मी आधीच केलेली आहे, त्याच्यामुळे अद्रक लसूण साईडला ठेवू आपण. आणि आता आपल्याला हे सगळं वाटण जे आहे ते भाजून घ्यायचंय चांगलं. तेल आपलं चांगलं गरम झालंय आणि आता आपण त्यात सगळ्यात पहिलं खोबरं टाकणार आहे. आणि खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय, तेलामध्ये तळून घ्यायचंय. आपण जे वाटण वाटणार आहे ना तर ते आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय, कारण की हे बघा तुम्ही बघू शकता मी ते खोबरं चांगलं ब्राऊन होऊन दिलंय. त्याच्यानंतर आता कांदा भाजतेय, पण कांदा पण एकदम छान ब्राऊन कलर येसपर्यंत परतणार आहे. कारण की आता बघा नॉनव्हेज जेवणामध्ये सगळ्यात महत्वाचं असतं म्हणजे वाटण. आपलं वाटण कसं होतंय, आपण त्याला किती भाजतोय, आपण त्याला किती बारीक वाटतोय ह्याच्यावरती अवलंबून असतं. तर त्याच्यामुळे तुम्ही चांगलं मसाला आपला चांगला भाजला गेला पाहिजे, कच्चं काही नाही राहिलं पाहिजे. तर त्याच्यामुळे मी आता घेतेय कांदा भाजून. तर हे बघा मी चांगलं सगळे आपलं वाटण चांगलं भाजून घेतलंय. तर चला आता हे वाटून घेते मी मिक्सरला. हे बघा मी मिक्सरला वाटण आपलं वाटून घेतलंय. गाईस चला आता आपण बनवूया चिकन सुक्का. तर त्यासाठी मी तुम्हाला वाटण तर दाखवलंय. तर हे आपलं वाटण आहे जे मी वाटून घेतलंय. त्याच्यानंतर आपलं चिकन बघा मस्त मॅरिनेट झालंय. आता मी याला जवळजवळ अर्धा तास ठेवलं होतं मॅरिनेटसाठी. 15 मिनिट बोलले होते पण अर्धा तास ठेवलं. आता जास्त भारी टेस्ट येईल त्याला. तर चला आता ह्याची प्रोसेस आपण स्टार्ट करूया. तर हे बघा मी तेल टाकलंय कढईत आणि आता तेलामध्ये आपण टाकणार आहे हे खडे मसाले. हे बघा आपले पहिले जाणारे खडे मसाले तेलामध्ये. नंतर आपण टाकणार आहे मिरच्या आणि त्यासोबत आपण टाकूया टोमॅटो. बाबा जे त्याची काळजी घेत असतो तो नो. तरी पण परत कमेंट करून म्हणते तेव्हा आम्हाला सांगितलं नाही, आम्ही थांबलो सगळं 4 तासात तेल उडलं अंग. तर आता काय गंमत झाली माहितीये का, जसं आम्ही याच्यात टोमॅटो आणि मिरची टाकली तर तेल असं नाही का एकदम उडत होतं. तर प्रतीक मला म्हणला पहिलं तू सांग सगळ्यांना की तेल उडता तुम्ही काळजी घ्या, कारण त्यात मिरची पण गेली आहे ना तेलामध्ये, तर ती तडतड होतं त्याच्यामुळे. तर तुम्ही काळजी घ्या. तुम्ही जर त्याच्यात टोमॅटो आणि मिरची टाकली की त्याच्यानंतर त्याच्यावर लगेच झाकण ठेवा. तर ही काळजी घ्या गाईस, कारण नंतर कमेंट करता सगळे ते सांगितलंच नव्हतं काळजी घ्या. हे सांगितलंच नाही काळजी घ्या म्हणून. आम्ही जवळ थांबून सगळं तेल उडलं. तर असं
नाही होऊन द्यायचं, त्यासाठी झाकण ठेवायचं. हे बघा टोमॅटो एकदम आपला मऊ मऊ झालाय, म्हणजे सगळा टोमॅटो चांगला शिजलाय तेलामध्ये. आता त्याच्यात आपण टाकणार आहे हे जे आपण वाटण वाटलंय ना, ते वाटण जाणार त्याच्यात. मी 2 चमचेच वाटण घेते, जास्त नाही घेते. वाटण आपलं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं. हे बघा, म्हणजे टोमॅटो पण आपला चांगला मॅश होईल त्याच्यामध्ये. आता आपलं हे बघा वाटण मस्त फ्राय झालंय आणि टोमॅटो पण आपला मऊ मऊ झालाय तेलामध्ये. तर त्याच्यानंतर आपण हे जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते आपण चिकन ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि मस्त तेलामध्ये हे चिकन आपल्याला आता परतायचं. हे बघा काय दिसतंय, मस्त मस्त मॅरिनेट झालंय आपलं चिकन. नुसतं आपल्याला तेलात हे परतून घ्यायचंय. हे बघा चिकनला कसं तेल सुटतं आपोआप. आणि आता आपण हे चांगलं हलवून एकदाच हलवायचंय आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय. मस्तपैकी चिकन आपलं शिजेपर्यंत झाकण आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचे. पण त्याच्या आधी मी ह्याच्यात टाकणार आहे आपली कोथिंबीर आणि पुदिना, म्हणजे ह्याचा पण फ्लेवर ह्याच्यामध्ये शिजतानाच येतो. आणि आपल्याला मीठ टाकायची गरज नाहीये, आपण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे आणि लिंबू पण टाकलंय, सो त्याचा पण त्याच्यामध्ये फ्लेवर जाणारच आहे. चिकन सुक्का शिजतंय आपलं, त्याच्यावरती आता मी झाकण ठेवणार आहे. हे बघा मी आता झाकण काढलंय ह्याच्यावरचं आणि चिकन आपलं मस्तपैकी सुटलंय. हे बघा मस्त ग्रेव्ही पण झाली आहे त्याची. पण आपल्याला ही ग्रेव्ही अशी नाही ठेवायची आहे. तुम्हाला असं खायचं असेल तर तुम्ही असं पण खाऊ शकता. पण आता मी याला फुल फ्लेमवरती ठेवणार आहे आणि ह्याचं पाणी सगळं आटवणार आहे. तर गाईज आपलं फायनली चिकन सुक्का बनवून झालंय आणि हे बघा काय दिसतंय मस्त एकदम. हे बघा तेल पण त्याला मस्त सुटलेलं आहे आणि खायला पण ते एकदम मस्तच लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता. हे बघा सगळे पीस काय मस्त ग्रेव्ही मध्ये मी फ्राय करून घेतले ते. तर गाईज आपण याला चिकन सुक्का किंवा चिकन मसाला हे दोन्ही पण नाव देऊ शकतो. तुम्ही काय पण त्याला नाव द्या, पण हे टेस्टला खूप खूप छान लागतं. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आपण आता टेस्ट करून बघूया कशी लागते. सो हे बघा पीस घेतला मी एकदम बोनलेस, एकदम जबरदस्त. हे बघा पीस पण आपला एकदम मस्त शिजलाय. हे बघा आता खूप गरम आहे पण हे बघा मस्त पीस शिजला आपला आणि चिकन एकदम एकच नंबर झालंय. चला आता तुम्ही चिकन सुक्का तर बघितलंय, पण आता आपण चिकन करी बनवणार आहे, म्हणजे चिकनचं कालवण बघणार आहे. मस्त माझ्या स्टाईल मध्ये एकदम झणझणी चिकनचं कालवण. तर चला सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया, चिकन शिजून घेऊया आणि चिकन. तर चला त्यासाठी मी घेतलंय कांदा, टोमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट, तेल, चिकन, बस एवढ्याच गोष्टी घेतल्या, ते 4-5 गोष्टी. तर चला मी आता वेळ न घालवता चालू करते. चला मी तेल टाकलंय, आता त्याच्यानंतर मी कांदा टाकते. आता आपला टोमॅटो जाईल. त्याच्यानंतर टाकणार आहे आपण अद्रक लसूण पेस्ट. आता जाणार आहे यामध्ये हळद. आता यामध्ये जाणार आहे चिकन. आता मी ठेवलंय चिकनवर झाकण आणि आपण चिकन शिजताना त्याच्यामध्ये पाणी नाही टाकणार आहे. चिकन फक्त आपल्याला वाफेवरती शिजवायचंय. खूप मस्त टेस्ट लागते गाईस, तर पाणी टाकू नका, तसंच चिकन शिजून घ्या.
जसं मी तुम्हाला सांगितलंय तसंच विदाऊट पाण्याचं. तर चिकन शिजसपर्यंत आपण करूयात वाटण्याची तयारी. तर चला आता तेल टाकलंय मी पातेल्यात करतेय कारण आम्ही चिकन मटन पातेल्यातच बनवतो त्याच्यामुळे. तर चला आता मी पातेल्यात तेल टाकलंय, त्याच्यानंतर जाणार आहे आपलं अद्रक लसूण. हे बघा अद्रक लसूणची पेस्ट आपली चांगली तेलामध्ये भाजली आहे आणि आता आपण टाकूयात हे वाटलेलं वाटण. आता हे जे वाटण टाकले ना मी ते आपल्याला चांगलं वाटणाला तेल सुटलं पाहिजे तोपर्यंत हे वाटण आपल्याला परतायचंय. बघा आपलं वाटणाला मस्त तेल सुटायला लागलंय. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहे मीठ. मिठानंतर जाणार आहे या वाटणमध्ये आपला घरचा मसाला. घरचा मसाला टाकल्यानंतर आपण ह्यात टाकणार आहे चिकन मसाला. आता चिकन मसाला टाकून आपण हे चांगलं वाटण आपलं परतून घ्यायचंय. हे बघा तुम्हाला दिसत असेल पूर्ण वाटण आपलं कोरडं झालंय आणि त्याला तेल सुटायला लागले. तर आता हे तेल सुटायला लागलं तर आपण ह्यात टाकायचंय हे शिजवलेलं चिकन. हे बघा मी चिकन मध्ये पाणी नाही टाकले शिजताना, फक्त वाफेवर शिजून घेतलंय. तर आता हे चिकन आपण ह्याच्यात टाकून चांगलं परतून घेऊया. हे बघा शिजवलेलं चिकन आता मी टाकलंय आपल्या मसाल्यामध्ये. हे बघा काय दिसतंय मस्तपैकी. असं सुद्धा आपण हे खाऊ शकतो चिकन, इतकं टेस्टी लागेल ना खरंच. आता हे आपल्याला चांगलं परतायचं या वाटणामध्ये 5 मिनिट बारीक गॅसवरती. हे बघा आपल्या चिकनला मस्त आता तेल सुटलंय. आता चांगलं चिकन आपलं परतून झालंय मसाल्यामध्ये. तर हे बघा मी आता आपली चिकनची भाजी उकळी यायला ठेवून दिली आहे. त्यात आता मी टाकणार आहे कोथिंबीर आणि आता ह्याला चांगलं बारीक गॅसवरती थोडासा रस्सा आपला आटवणार आहे म्हणजे चांगली चव येईल त्याला. तर आता 15-20 मिनिटं हे असंच मी ठेवणार आहे. हे बघा आपला चिकन रस्सा रेडी आहे आणि काय मस्त ह्यातले पीस पण शिजले ते. वाव. चला गाईज तुम्ही आता रेसिपी तर आपली बघितली असेल आजची. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा एकदा तरी नक्की माझी रेसिपी ट्राय करा.